नमस्कार. PS शेटनगरच्या नचिकेत गार्डनमध्ये मी आत्ता उभा आहे. पावसाळा जोरदार सुरू झाला यावर्षी मेच्या मध्यावरच. त्यामुळे आमच्या गार्डनमध्ये गवत वाढलं, इतर झाडं वाढली, रोपं वाढली. जरा स्वच्छता सुरू आहे. नचिकेत गार्डन उन्हाळ्यातसुद्धा खूप छान वाटतं. इथे बसणं खूप आल्हाददायक असतं. विविध प्रकारची फुलझाडंसुद्धा आम्ही इथे लावलेली आहेत. खूप मजा वाटते. या मनोहारी अशा वातावरणामध्ये स्वामी विवेकानंदांची एक कथा जीवनात खरी घडलेली मला आठवते आणि सांगण्याचा मोह होतो आहे. सांगतोच मग. एकदा स्वामीजी जेव्हा एकदमच यंग होते, तरुण होते, फार काही प्रसिद्धीला पावलेले नव्हते, अशा वेळेला आपल्या देशातच ट्रेननी फिरत होते, प्रवास करत होते. एका स्टेशनला त्यांनी ट्रेन सोडली. छोटं स्टेशन होतं आणि तिथून मग त्यांना आतमध्ये प्रवास करायचा होता. पण कडाक्याचा उन्हाळा होता, जोरदार ऊन होतं, गरम होतं. कुठेतरी चालत जाऊन पुढे त्यांना काहीतरी पकडायचं असं काहीतरी होतं. ते म्हटले एवढा उन्हाळा आहे, थोडा आराम करूया, थांबूया. मग त्या स्टेशनमध्येच त्यांनी आराम करण्याचा बेत केला. तर त्यांचे ते भगवे कपडे होते, प्रसिद्ध ते अजिबातच नव्हते, दिसायला साधे वाटत होते. ताबडतोब वॉचमन आला, स्टेशन मास्तर वगैरे, इथे बसायचं नाही, बाहेर चला. स्वामीजी बाहेर पडले. पण तिथेच एक झाड होतं समोर, त्या झाडाखाली मग ते विसावले. त्यांचं लक्ष गेलं झाडाच्या खाली बसल्यानंतर की समोरच्या बाजूला जो व्हरांडा होता स्टेशनच्याच एरियामधला, प्लॅटफॉर्मच्या बाजूला जिथे बसायची व्यवस्था होती, तिथे एक शेठजी बसले होते की जे यांच्याच डब्यात एकत्र प्रवास केला होता त्यांनी ट्रेनमधून. ते विसावले होते तिथे. त्याच्या अगदी समोर एक 25-30-40 फुटावर स्वामीजी होते. मग यांनी मस्तपैकी आपली पथारी टाकली त्या शेठजींनी त्या ठिकाणी आणि बॅग उघडली, त्यातून पिशवी मोठी बाहेर काढली, त्यातून पुऱ्या बाहेर पडल्या, वेगवेगळ्या मसाला पुऱ्या होत्या, आणखीन काय काय होतं खाणं. म्हणजे पाण्याची पण व्यवस्था होती. स्वामीजींकडे काही नव्हतं, पाणीसुद्धा प्यायला एक पेलासुद्धा नव्हता. खाण्याचा तर काही प्रश्नच नाही. स्वामीजी शांत बसून होती. दुपारची वेळ होती, मध्यान्ह झाली होती, चढून गेली होती. त्यावेळेला काही स्टॉल्स नव्हते स्टेशनला. असले ते स्वामीजींकडे पैसे असतील की नाही माहीत नाही. आणि स्वामीजी स्तब्ध बसलेले होते. ह्या शेठजीने एक एक पुरी खायला सुरुवात केली. पुरी खाता खाता ते म्हटले, काय स्वामी? स्वामीजी मंद स्मित करू लागले. काय म्हटले, जर तुम्ही नोकरीधंदा केला असतात, व्यवसाय केला असतात तर पैसे असते तर माझ्याकडे तुम्ही खाणं असतं तुमच्याकडे. तर हा म्हटले उपाशी. आणि बघा भरपूर मोठा बिझनेस करतो, मस्त खातो पितो, ऐश करतो, असं म्हणत तो मूर्ख शेठजी स्वामीजींना समोर बघतं ठेवत स्वतः सगळे आणलेले पदार्थ खाऊ लागला. स्वामीजी शांत होते, बघत होते. काही मिनिट्स गेली आणि एक व्यक्ती त्या ठिकाणी आली. त्याच्या डोक्यावर छोटीशी टोपली होती, हातामध्ये पाण्याचं मोठं भांडं होतं. तो खाली बसला. त्याच्याजवळ एक चटई त्याने अंथरली. ते जे काही मडकं छोटंसं होतं किंवा छोटंसं जे टोपलं होतं ते ठेवलं, उघडलं, त्याच्यावरचं झाकण काढलं आणि खाण्याचे पदार्थ त्यांनी बाजूला प्लेट्स लावून लावायला त्याच्यामध्ये सुरुवात केली. आणि मग समोर आला, स्वामीजींना नमस्कार केला. म्हटला, महात्मन, मी तुमच्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. हे जे भोजन आहे हे तुमच्यासाठी आहे. स्वामीजी म्हटले, अरे माझ्यासाठी कसं काय आणाल? अचंबित झाले स्वामीजी. म्हटले, मी नाही तुम्हाला निरोप पाठवलेला, की तुम्ही जो कोणी समजताय तो मी नाही आहे. मी अमुक ठिकाणून आलो आहे, अमुक ठिकाणी चाललो आहे. नाही म्हटले, महात्मन मला लाजवू नका. सांगू का तुम्हाला, तुमचं सेम रूप माझ्या स्वप्नामध्ये आलं आत्ताच. आणि रामराया माझे प्रिय आले स्वप्नामध्ये आणि मला म्हणाले, हा मनुष्य असा असा बसलेला आहे, हा साधू आहे, तू जा ताबडतोब आणि त्याला भोजन खाऊ घाल. तरीसुद्धा मी तसाच खुशी बदलली. म्हटलं स्वप्न आहे, लक्ष नाही दिलं. परत रामराय माझ्या स्वप्नामध्ये आले. मग मला त्यांचा आदेश कळला, अर्थ कळला. आम्ही खाणं तयार केलं आणि या ठिकाणी आलो आहे आणि खरोखरच तुम्ही समोर आहात. असं म्हणून तो परत नमस्कार करायला लागला. स्वामीजी विस्मित झाले, उठले. त्यांनी अंथरलेल्या चटईवर शांतपणे बसले. भोजन परोसलं त्यांनी, वाढलं छानपैकी. मग भोजनाचा आस्वाद घेऊ लागले. सुरेख घरचं थंड पाणी त्यांनी आणलेलं होतं. ते पिऊन त्यांनी आधी तृष्णा भागवली. समोर तो शेठजी होता, तो पाहत होता सगळं हे.
तो चकितच झाला. तर स्वतःची चूक कळली. तो पटकन जागेवरनं उठला, स्वामीजींच्या जवळ आला, चरण पकडले तरी स्वामीजींचे. चरणधूळ मस्तके लावली. म्हटलं, हे महात्मन क्षमा करा, मी महामूर्ख आहे, महापापी आहे, मला माफ करा. स्वामीजी असं लिहितात जीवनचरित्रामध्ये त्यांच्या की गीतेचा एका अध्यायामध्ये असं म्हटलेलं आहे, योगक्षेमम वहाम्यहम, की जो जो गीतेवर संपूर्ण भरोसा ठेवतो किंवा स्वतः माझ्यावर म्हणजे श्रीकृष्णावर भरोसा ठेवतो किंवा भगवंताला सर्वस्व अर्पण करतो, कुठलाही विचार मनामध्ये न आणता भगवतचरणी स्वतः अर्पित होतो, त्याच्या योगक्षेमाची काळजी मी स्वतः घेतो. स्वामीजींनी हा अनुभव अनेक वेळा घेतला किंवा अनेक महात्म्यांना हा वारंवार अनुभव आलेला आहे. तर कुणाचीही चेष्टा कुचेष्टा न करता आपल्याला जे ईश्वराने दिलेले आहे तो आपला योग आहे आणि हे फक्त आपल्यासाठी नाही आहे, सर्वांसाठी आहे, हा भाव मनामध्ये ठेवून आपण ह्या जगामध्ये जे आहोत ते सत्कृत्य करण्यासाठी ईश्वराने दिलेली एक फार मोठी संधी आहे, हे लक्षात घेऊन आपण सगळ्यांनी वागलं पाहिजे. हाच या कथेचा संदेश मला वाटतं आहे. नमस्कार. शेठ गोशाळा आणि शेठ विश्वच्या PS शेठ नगर बंगलो प्लॉट्सचं प्रोजेक्टमधून मी सचिन शेठ मंडणगौड. नमस्कार. जय गोमाता. वंदे मातरम.